ख्यालों में है, ख्यालों में है। तर मित्रांनो बीटमार्कवरती आल्यानंतर बीटमार्कवरती क्लिक करायचं आहे आणि बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो मित्रांनो बीटमार्कवरती. तर त्यांनी मॅक्सिमल फाईल वापरून घ्या. ओके तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देत असतो, तिथून तुम्ही मॅक्सिमल यूज करू शकता. ओके सगळ्यांनी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे मित्रांनो. इथं बघू शकता अशा प्रकारे ग्रुप वगैरे दिले असतील, तुम्हाला ग्रुप वगैरे अनॲड करून घ्यायचे, लॉक दिले असतील ते. ओके 4 ग्रुप असतील तर तुम्ही त्याच्यावर पटापट ॲड करून घ्यायचे. ॲड केल्यानंतर तुम्हाला इथं काय करायचं आहे, तर तुम्हाला इथं बघू शकता प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. जे मटेरियलच्या फोल्डरवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जे सॉन्ग प्रोव्हाइड केलं असणार सॉन्ग ऑडिओ करून घ्यायचं आहे. ऑडिओ केल्यानंतर आपला व्हिडिओला जस्ट डिलीट करून टाकायचं आणि खाली घ्यायचं याला. खाली घेतल्यानंतर तुम्हाला अशा परला हे दिसून जाईल. ओके आता तुम्हाला काय करायचं आहे, इथं बघू शकता तुम्हाला इथं यायचं आहे बरोबर तुम्हाला 3.27 इथून प्लसवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून जे मटेरियलच्या फोल्डरमध्ये तुम्हाला फोटोज वगैरे दिले असतील ते फोटो इथे ॲड करून शेवटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे इथंवर. ओके वाढवून घेतल्यानंतर ग्रुपच्या खाली घ्यायचं आहे. ग्रुपच्या खाली घेतल्यानंतर याला काय करायचं आहे, ऑपासिटीवर या फोटोवरती क्लिक करून बिल्डिंग ऑपासिटीवर क्लिक करून 40% जी ऑपासिटी क्लिक करून घ्यायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून जाईल. आता इथं 1 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करा, प्लसवरती क्लिक करा, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करा. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर जो तुम्हाला फोटो सेट करायचा असेल तो फोटो इथे सेट करून आपला इंस्टाग्राम लोगो आहे त्याच्यामध्ये ॲड करून घ्या. ओके आणि फोटोला थोडा रिसाईज करून घ्यायचं आहे. फोटोला तुम्हाला इथं ॲडजस्टमेंट करून घ्यायचं तुमच्या हिशोबानं. ओके इथं मी एक फोटो ॲड केला आहे बघू शकता अशा प्रकारे ॲनिमेशन जबरदस्त केलेलं आहे आपण. ओके पुन्हा तुम्हाला यायचं आहे इथं हा इमेज ॲड करून घ्यायचं आहे. सर्वांनी रील्सचा देखील सपोर्ट द्या. तुम्हाला लिंक वगैरे खाली भेटले असेल का बघा. ओके तर इथं मी अशा प्रकारे ॲड करून घेतो फोटोला आपला बरोबर रिसाईज वगैरे. ओके तर आता मी इतकं अशा प्रकारे ॲड केलेलं आहे. पुन्हा इकडं ग्रुपवरती घेऊया. पुन्हा आपण दुसरा फोटो ॲड करून घेतलेला आहे बघू शकता. तर अशा प्रकारे एकदम खतरनाकपणे व्हिडिओ अशा प्रकारे जबरदस्त केलेलं आहे बघू शकता. तर इथं आपला बघू शकता फोटो एकदम बरोबर इथं सेट झालेला नाही. इथं आपण थोडं झूम केलेलं आहे. ओके तर बघू शकता. तर शेवटचा एक फोटो आपला ॲड करून घ्यायचा, कोणता ॲड करून घ्या. तर तुम्ही ॲड करून घेतलेलं आहे बघू शकता इथं अशा बरं. ओके ॲड केल्यानंतर तुम्हाला इथे यायचं बरोबर प्लसवरती क्लिक करून घ्यायचं आहे. तुम्हाला एक मी हा PNG प्रोव्हाइड केला असणार, PNG ॲड करून घ्या इथंवर आणि तुम्हाला इथं कुठेही सेट करून घ्या. ओके आता खाली सेट करून घ्या. पुन्हा तुम्हाला इथे या बघू शकता बरोबर 17.22 इथे यायचं आहे. मूववरती क्लिक करा. मूववरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे एक प्लस की द्या आणि पुढं शेवटला थोडं पुढे यायचं आणि इथं अशा प्रकारे क्लिक करायचं आपण. ओके एवढाच आणि पुन्हा तुम्हाला रिसाईजची प्लस की द्यायचे, इथे एक प्लस की द्यायचे, इथे एक प्लस की द्यायचे. तुम्हाला थोडं इथं अशा प्रकारे रिसाईज करून घ्यायचं आहे. म्हणजे कसा होईल आपला इमेज अशा प्रकारे येऊन जाईल. आता त्याला इफेक्टवरती इथे त्या PNGवरती क्लिक करून इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करा. वरती सर्च करून घ्या फेड इन. इथे तुम्हाला फेड इन फेड आउट इथं सर्च करून घ्यायचं आहे. इथं आलेलं आहे बघू शकता. ओके याचा तो फेड इन जो आहे तो इथं तुम्ही 0 करून घ्यायचा आणि आउट जो आहे तो तुम्हाला 10% ठेवायचा आहे. ओके 10% ठेवल्यानंतर आता तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपला सेकंड पेड जो असणार आहे तो तुम्ही काय करायचं आहे, अशा पर यायचं आहे. तुम्हाला त्यात दोन्ही अशा पर लेअर आहेत ते कॉपी करून घ्यायचं. कॉपी टूलवर लेअरवरती क्लिक करून घ्यायचं आहे. केल्यानंतर तुम्हाला यायचं आहे आता व्हिडिओजवरती त्यानंतर पेस्ट लेअर फक्त करून घ्यायचं आहे. ओके तर अशा पर आपला इमेज दिसून जाईल खतरनाकपणे. आता तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुम्ही इथे हा लेअर आहे तो इथं वाढवून घ्यायचं या बीटनुसार शेवटपर्यंत मला दिसून जाईल. दिसल्यानंतर आता थोडं मी हाईड करतो हा लेअर. प्लसवरती क्लिक करा, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करा. PNG तुम्हाला एक प्रोव्हाइड केला असणार आहे तो तुम्ही PNG इथं ॲड करून घ्यायचा आहे. आपल्या फोटोला इथं तुम्ही कुठेही सेट करू शकता इथं. ओके आणि जो आपला फोटो आहे त्या फोटोचा इफेक्ट कॉपी करा आणि जस्ट आपल्या PNGला पेस्ट करून टाका. PNGला पेस्ट केल्यानंतर स्टाईलची इफेक्ट हाईड करून टाका आणि लाईट इफेक्ट देखील हाईड करून टाका. ओके अशा पद्धतीने दिसून जाईल जबरदस्त व्हिडिओ. ओके
आता व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यावरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करा सुरुवात करायची. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.